पर्यंत ॲग्रिस्टॅकच्या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी या ठिकाणी अपडेट डाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे डायरेक्ट या ठिकाणी आम्हाला उतरवणं सोपं होईल. सर, पण मध्यंतरी सुरेश धस यांनी आरोप जे केलेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बोगस बीडमध्येच नाहीये, ते बऱ्याच ठिकाणी आहेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत, पण ते काय मंत्र्यांनी केले किंवा कुणी अधिकाऱ्यांनी केले असं नाहीये. सीएससी केंद्रातल्या लोकांना ₹1 शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्जाच्या पाठीमागं त्या सीएससी केंद्रावाल्याला ₹40 मानधन मिळतं. त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मानधनवाढीसाठी त्यांनी हे उद्योग केलेले आहेत. त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत. परंतु 4 लाख अर्ज रद्द. सुरेश धस सातत्याने म्हणतात की माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे या सगळ्याला कारण ते राजकीय आरोप आहे, त्यात काही फारसं तथ्य नाही. पण पैसे दिले गेले असं सुद्धा ते म्हणतात. नाही, पैसे कोणालाही वर्ग केलेले नाहीये. त्यामुळे पैसे सरकारचे वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी अद्याप काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे. परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केलेले आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः सुरेश धस यांनी संपूर्ण पाडाच वाचून काढला की ज्या पद्धतीने परभणीमधल्या सोनपेठमध्ये अनेक लोकांचे पीक विमा जो आहे तो इतर कोणत्या तरी परळीच्या सीएससी केंद्रातून भरलेला गेलेला आहे म्हणून जे आहे त्याची चौकशी केलेली आहे. सुरेश धस साहेबांनी, ते सन्माननीय विधानसभा सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आलेली आहे आणि त्या शहानिशा केल्यानंतर जे निदर्शन आलं, जे बेकायदेशीर किंवा चुकीचं होतं ते सर्व आपण या ठिकाणी थांबवलेलं आहे. मी सांगतो का काय की ₹40 मानधन त्या सीएससी केंद्रावाल्याला मिळत असल्यामुळे या सीएससी केंद्रावाल्यांनी तो गोंधळ केलेला आहे. त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे. समितीने अहवाल पाठवलेला आहे. समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची. अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करायची आहे. तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का, तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे पारदर्शीपणा त्यामध्ये कसा येईल असा आमच्या या ठिकाणी विचार आहे. कालावधी कोणता आहे आणि सरकारने अशा प्रकारची योजना ही रद्द केली होती गैरव्यवहारामुळे आणि बोगस अशा प्रकारच्या पीक विम्यामुळे. महाराष्ट्र शासनाचा अपग्रेड करण्याचा विचार आहे योजना की रद्द करण्याचा? हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा, अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे. कोणत्या कालावधीतले पीक विमे जे आहेत हे 23-24 मध्ये 23-24 आहे आणि त्यामुळे पुढच्या कालावधीत ते पुढच्या कालावधी मार्च 1 पर्यंत ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून सगळे शेतकरी इंटरनेटने कनेक्ट होणार आहे आमच्याबरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यानंतर पुढे भ्रष्टाचार होणार नाही. वन विंडो सिस्टीम आणण्याचा प्रयत्न करतात. ते वन विंडो सिस्टीम तर येणारच आहे, पण त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक डिपार्टमेंटला अप टू डेट करण्याचा विचार आमचा चालू आहे, सुरू आहे. अद्याप त्याच्यावरती मिटिंगा चालू आहे. पण जिथे जिथे आम्हाला कुठं काही दोष आढळले तर त्या संदर्भात तात्काळ योजना बंद करून आम्ही दुसरी योजना नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून कसा आणता येईल त्याचाही विचार आहे आमचा. अधिवेशनातून आणखी एक महत्वाची बाब नमूद केली होती की कृषी महाविद्यालयांसंदर्भात ते कृषी महाविद्यालय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांचं ऑडिट करणार आहे, त्यांचं इव्हॅल्युएशन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कृषी महाविद्यालय